खालचे, हां हां ओके. ते कुठल्या वर्गाचे? 7वी. ठीक आहे, 7वी 8वी 9वी 10वी 6वी पण. बरं, तुम्ही पेपर वाचता का? वर्तमानपत्र, न्यूज चॅनल बघता का? बिग बॉस बघता? ते सूरज चव्हाण बघता का? झापक झापक बादशाह, झापक झापक बादशाह. मी कालच बघितलं होते बिग बॉस. मला माझ्या मुलीने दाखवलं. बघता का? हा, मग वर्तमानपत्र वाचता? वर्तमानपत्रामध्ये तुम्ही मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल काय वाचता? काय तुम्हाला वाचायला आलंय? किंवा तुम्हाला रिसेंट एखादी घटना तुम्हाला माहिती आहे का? 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले. अजून त्याच्या आधी कोलकातामध्ये तर डॉक्टर होती ती मुलगी, बरोबर आहे की नाही? डॉक्टर, ती PG करत होती, बरोबर आहे की नाही? रेसिडेंट होती, पदव्युत्तर शिक्षण घेत होती. अजून त्याच्या आधी नाही, मुलींना सांगू द्या, आपल्याला तर माहितीच आहे. इकडे काही बेटा आप लोग कुछ मालूम है? बोलो ना बिंदास. कुछ ऐसा एग्जाम थोड़ी है अपने को मार्क्स मिलने वाले. हाँ हाँ, तुम्हाला बाकी कोपर्डीची घटना आठवते का? माहिती आहे कोपर्डीज ना? कोपर्डीज बद्दल माहिती की नाही कोणाला? आता 4-5 वर्ष झाली मला वाटतं. हा, आणि त्याच्या आधी खूप पूर्वीची ती यांना नाही, खूप पूर्वीची घटना मला आठवली. ती काकूंना आणि प्रतिमा मॅडम आणि सुरेखा मॅडमला आठवत असेल. एक रिंकू पाटील नावाच्या मुलीचं उल्हासनगरला, मला वाटतं हां, मी 7-8 वर्षाचा असताना माझ्या आयुष्यात मला कळलेली अशी पहिली घटना. तर रिंकू पाटील नावाची मुलगी होती. तिला 10वीच्या वर्गामध्ये एका मुलाने जिवंत पेपर चालू असताना जाळलं होतं. ती खूप गाजलेली घटना होती, त्याच्यावर खूप देशभर ती गाजली. तर एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट मला तुम्हाला आजच्या भाषणामध्ये हे सांगायचं आहे सगळ्या मुलींना, आणि अत्यंत दुःखदायक, म्हणजे मला दुःख होतंय हे सांगताना. पण काही गोष्ट आहेत, काही गोष्टी तुम्हाला एक क्रुएल ट्रूथ किंवा क्रूर सत्य असतात, ते आपल्याला मुलगी म्हणून आपल्याला स्वीकारायला लागतात. माझी मुलगी लहान आहे अजून, आता ती किती 9-10 वर्षाची आहे. तिलाही मी 11-12 वर्षाची होईल तेव्हा तिलाही मी हे सांगेल. तर ती अशी आहे की तुमचे वडील, बघा बरं का वाक्य, तुमचे वडील आणि तुमचा सख्खा भाऊ, तुमचे वडील आणि तुमचा सख्खा भाऊ, वडील जर सावत्र असतील तर ते पण नाही, सख्खे वडील आणि सख्खा भाऊ सोडून या जगामध्ये तुम्ही कुठल्याही पुरुषापासून सुरक्षित नाही. कोणीच नाही, कोणीही नाही. समोर ब्रह्मदेव जरी आला आणि त्यांनी सांगितलं की मी देव आहे, तरी पण तुमच्या मनामध्ये ही भावना पक्की असली पाहिजे की या माणसापासून मला स्वतःला सुरक्षित ठेवायचं. आलं लक्षात? आलं लक्षात? त्याच्यामुळे जवळचा नातेवाईक, मामे भाऊ, आत्ते भाऊ, मावस भाऊ, शेजारी मानलेला भाऊ, सगळ्यात भयानक हे सत्य आहे. तुम्हाला जर डेटा माहिती असेल, तुम्हाला माहिती आहे का की 60% लैंगिक अत्याचार जे होतात हे थेट जवळच्या नातेवाईकांकडून होतात. त्यातही 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री, म्हणजे सख्खे, चुलत हे जे नातेवाईक असतात यांच्याकडून होतात. ही पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाचं, की मी तुम्हाला आल्या सांगितलं की माझी फ्रेंडशिप तुम्हाला करायची आहे का, तर किंवा आमची सगळ्यांचीच, प्रतिमा मॅडम, सुरेखा मॅडम, आमची फ्रेंडशिप करण्यासाठी तुम्हाला एक कंडिशन अशी आहे की तुम्हाला आतापर्यंत आपल्या वर अत्याचार झाले, मुलींवर हे झालं ते झालं, अशा खूप बातम्या आल्या. अशी बातमी आजपर्यंत भारतात तुम्ही ऐकली आहे का की एका मुलाने एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलीने त्या मुलाचा खून केला? अशी बातमी आली आहे का? नाही. अशी बातमी आली पाहिजे. त्या बातमीतले हिरोईन
सांगतोय हे सोशल मीडियावर जाणार आहे, मला काही भीती नाही कोणाची, कारण आपल्याला कायद्याने प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा 8वी 9वी 10वी मध्ये एक तुमच्या वडिलांना आणि भावाला तुम्ही आज सांगा की आपल्याला भारताच्या संविधानाने कायद्याने स्वतःचं रक्षण करण्यासाठी 8.25 इंचापेक्षा कमी चाकू शस्त्र बाळगण्याची परवानगी दिलेली आहे. 8.25 इंचाला हार्डली 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कमी पडेल असं फक्त पट्टीवर मोजून घ्यायचं. म्हणजे उद्या आपण जेव्हा कोणी आपल्याला त्रास द्यायला आलेल्या माणसाचा कोथळा बाहेर काढला तर आपल्याला कायदेशीर प्रोटेक्शन मिळेल. आणि हा चाकू मी तुम्हाला सांगतो तुम्ही बाळगा. जो तुमच्यावरती अशा प्रकारे अत्याचार करायचा प्रयत्न करेल त्याच्यावर थेट हल्ला करा. शिकून घ्या. एक तुम्हाला छोटीशी पुस्तिका व्हॉट्सअपवरती एक छोटी पुस्तिका मी खूप वर्षांपूर्वी आम्ही बनवलेली आहे सेल्फ डिफेन्स वरती. हे सगळे मुद्दे ते मी व्हॉट्सअपवर तुमचे मुख्याध्यापक यांना देतो. त्याच्या प्रिंट्स काढा आणि या सगळ्या मुलींना वाचायला द्या. त्याच्यावर एक वर्ग घ्या. आणि जेव्हा हा चाकू तुम्ही बाळगून जेव्हा केव्हा पुढच्या आयुष्यामध्ये, हा माझा शब्द लक्षात ठेवा, ही रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही असं कराल त्याच्यानंतर त्याचे जे काही कायदेशीर परिणाम होतील त्याचा तुमचा वकिलाचा खर्च किंवा त्या पुढच्या कायदेशीर कारवाईचा जो काही खर्च असेल तो डॉक्टर अमोल अन्नदाते उचलेल. तुम्ही 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर असं केल्यावर मला भेटू शकता, मला एव्हिडन्स देऊ शकता, सर ही क्लिप हे असं, किंवा एव्हिडन्स द्यायची गरज नाही. तुम्ही सांगा सावित्रीबाई फुलेमध्ये तुम्ही म्हटलं होतं आता माझी केस जी आहे ती तुम्हाला लढायला लागेल, मी तुमचा भाऊ म्हणून मित्र म्हणून ती लढणार. त्याच्यामुळे पहिली गोष्ट या गोष्टीला घाबरायचं नाही. आजच तुमच्या भावाला वडिलांना घरी जाऊन हे सांगा आणि नाही तर स्वतः घेऊन या असे शस्त्र असे चाकू. आणि वाट बघू नका कोणाची, तुम्हाला स्वतःलाच करायला लागणार आहे. तुमचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच उभं राहावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, मला इथे यायला अर्धा पाऊण तास उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तो उशीर होण्याचं कारण काय होतं माहिती का तुम्हाला? का बरं उशीर झाला माहिती आहे? उशीर याच्यासाठी झाला कारण मी माझ्या जिम मध्ये होतो. माझ्या ट्रेनरला यायला अर्धा पाऊण तास उशीर झाला. तो 11 वाजता येतो, तो 11:15 वाजले. मी त्याची 11 वाजेपासून वाट बघत होतो. 11:15 12:30 पाऊण मी माझ्या शाळेमध्ये माझ्या जिम मध्ये होतो. त्याच्यानंतर मी तयार होऊन पेशंट्स बघून इकडे आलो. तुमच्यापैकी किती जण रोज व्यायाम करतात? एक लक्षात ठेवा की असं नाही होणार एक दिवस 10 वर्षांनी अचानक कोणीतरी आलं आणि अचानक तुमच्यामध्ये शक्ती संचारली, असं नाही होणार. आपल्याला गाडी चालवण्याचे क्लासेस जर तर 21 दिवस ते तुम्हाला गाडी चालवून मग तुम्हाला परीक्षेला बसवतात. कारण तुमचे रिफ्लेक्सेस तयार होण्यासाठी. मला माझ्या घरामध्ये भाऊ बहीण जे माझी 2 मुलं आहेत त्यांना मी भांडताना हे करताना कधीच रोखत नाही. ठीक आहे, सुरेखाला पण ओजस आणि राजेश्वरी भांडत असतील तर भावाला सांगायचं की मला तुझ्यासोबत कुस्ती खेळायची आणि भावावर पूर्ण प्रॅक्टिस करायची. तुम्हाला काय हे रेड रोज आणि येलो रोज आणि ब्ल्यू रोज हे विसरून जायचं. त्यांना म्हणायचं मला बॉक्सिंगला गुद्दे मारायला एक आणून द्या. नाजुक बिजुक रहने का नहीं, समझ गए क्या? घर में भाई सबने डरना चाहिए. भाऊ जेव्हा राखी बांधतो तेव्हा त्याला म्हणायचं की तुला कोणी जर त्रास देत असेल तर मी तुझं रक्षण करेन. अशी बहीण पाहिजे. आपले आदर्श हे असे काय एकदम मुळू असं काहीतरी राहणार आहे असं नाही. तुम्ही कणखर असलं पाहिजे, तुमची भीती वाटली पाहिजे, इतका कणखर असलं पाहिजे. हे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही तसं दिसलं पाहिजे असं मी नाही म्हणत, पण तुमच्या मनगटामध्ये तितका दम असला पाहिजे आणि हा तुम्हाला प्रॅक्टिस येईल. तर आजपासून रोज ते बॉक्सिंगचं एक घेऊन या. ते काय 1000 रुपयाला मिळत असेल. हिट मी त्याला म्हणायचं, हिट मी म्हणायचं त्याला.
त्याच्यावर रोज जोरजोरात 100 बुद्धे मारायचे. कारण हे रिफ्लेक्सेस मी तुम्हाला सांगितले, जेव्हा कोणी समोर येईल तेव्हा तुम्हाला एका दमामध्ये त्या माणसाला समोरच्या 100 बुद्धे मारता आले पाहिजे, 100 बॉक्सेस मारता आले पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो की अत्याचार करायला येणारा पुरुष हा अत्यंत घाबरट असतो. जेव्हा केव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्यावर तुम्हाला कोणी हात लावायचा प्रयत्न करताय, तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करताय, कोणीतरी तुम्हाला बाजूला यायचा प्रयत्न करताय, टच करायचा प्रयत्न करताय, त्रास देण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा सगळ्यात पहिली ऍक्शन तुम्ही काय घ्यायची, ती ही घ्यायची की तुम्ही अत्यंत मोठ्याने आणि अत्यंत रागाने आणि अत्यंत द्वेषाने त्याला जोरात म्हणायचं, नो म्हणा. असं नाही, नो नो नाही नाही नाही, हसून नाही म्हणायचं. एक मिनिट, कोणी तुम्हाला असं हसून जर तुम्ही म्हटलात तर कसं होईल, चालेल का मला सांगा मॅडम? राग आलेला आहे तुम्हाला त्याचा. ती बस, एक लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बसमध्ये, ट्रेनमध्ये तुम्हाला मी लिहून देतो. मॅडम तुम्ही सांगा, प्रत्येक स्त्रीला हा अनुभव आलेला आहे. माझ्या बहिणीला माझ्या समोर हा अनुभव आलेला आहे. मॅडम काही चूक बोलतोय का? तुम्हाला एकदा तरी आयुष्यात हा अनुभव येणार, तुम्ही हे लाईटली घेऊ नका. तर त्या घडीला तुम्हाला नो म्हणता आलं पाहिजे. तर मोठ्याने हसून बिसून नाही. एक लक्षात ठेवा, त्यावेळेला तुम्ही मुलगी नाही, त्यावेळेला तुम्ही स्वतःचं संरक्षण करणारी एक मशीन बनायला पाहिजे. तुम्ही मुलगी आहे हे विसरून जायचं त्यावेळेला तुम्ही राक्षसच बनायला पाहिजे. नाहीतर तुम्ही संपलात म्हणून समजा. नाहीतर कोणीही तुम्हाला, म्हणजे हा समाज अत्यंत आता बिकट परिस्थितीत आहे. तर एकदा मोठ्याने मला रागाने, हसून नाही. आणि याची तुम्ही सामूहिक प्रॅक्टिस करा, एकट्यात प्रॅक्टिस करा. कारण मी सांगितलं की हे पहिल्यांदा घडल्यावर होणार नाही. तर एकदा मला म्हणून दाखवा, जोरात आणि रागाने म्हणून दाखवा, हसून नाही. नाही तर मग फ्रेंडशिप कॅन्सल. हा, रागाने म्हणून दाखवा. आपण बघा, खूप कॉमन असतं की घरामध्ये आलं की आपले गाल पकडून, काय ग कशी आहेस, हे जर तुम्हाला आवडत नसेल तर तो पण एका प्रकारचा अत्याचारामध्येच ते मोडतं. मला तुम्हाला जो स्पर्श तुम्हाला नको आहे, मला तो नकोसा वाटतोय. आणि एक तुम्हाला सांगतो की मुलींना, स्त्रियांना आपल्याकडे नॉर्मल 6 सेन्सेस असतात ना, 6 सेन्सेस. टच, दिसणं, टेस्ट, वास, हे एक 6 सेन्सेस आपल्याला देवाने दिलेले. पण देवाने स्त्रीला 7th सेन्स दिलेला आहे, 7वा सेन्स दिलेला आहे. बरोबर आहे की नाही काकू? तुम्हाला व्हायब्रेशन्स लगेच लक्षात येतात. आणि प्रॅक्टिस तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे या थोड्याशा सिनियर मुलींना हे कळेल, एखाद्या पुरुषासोबतचा, मुलासोबतचा सहवास हा चांगला आहे, मित्रत्वाचा आहे की वाईट आहे. हे बघा, मित्र असलेला काही हरकत नाही बरं का, मित्र पण असला पाहिजे, असं काही नाही. चांगला मित्र असला ह्याच्यात काही वाईट नाहीये. मी कधी म्हणणार नाही की तुम्हाला मित्र असता कामा नाही, असं काहीच नाही. माझ्या मुलीला पण मी सांगतो की मुली, तुझ्या वाढदिवसाला जसे मैत्रीण आली पाहिजे तसा मित्र पण आला पाहिजे. पण तो मित्र आपल्यासाठी भावनिक, शारीरिक दृष्ट्या सुरक्षित आहे याची तुम्हाला खात्री आली पाहिजे. ज्या क्षणाला तुम्हाला त्याचा स्पर्श नको वाटतो तिथे अत्याचाराची सुरुवात होते. आणि याची रेंज पुढे मग खूप मोठी आहे. मग याची रेंज लैंगिक स्पर्शापर्यंत होऊ शकते. अशा प्रकारचा लैंगिक स्पर्श किंवा अशा प्रकारचा लैंगिक संबंध ज्याला तुम्ही नकार दिलेला आहे, ज्याला तुम्ही नाही म्हटलेला आहे, तुम्ही नकोसं म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी अत्याचारामध्ये येतात. आता याच्या अलीकडची पण खूप मोठी पायरी आहे जी मी सांगितलं, की एखाद्या माणसाचं बघणं, एखाद्याने फेसबुकवर आपल्याला नको असलेला मेसेज करणं, नको असलेले फोटो टाकणं,
एखाद्याने व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर पर्सनल मेसेज जो आपल्याला नको आहे, हे बघा जे नको आहे, एखाद्याचं बघणं जे आपल्याला नको आहे, हे सगळं अत्याचारामध्ये मोडतं. कोणीही असू शकतं. तो कोणी एखादा आपल्या घराच्या जवळचा चपराशी, बिल्डिंगचा, सोसायटीचा चपराशी असू शकतो, शिक्षकही असू शकतो किंवा कोणीही असू शकतो की ज्याचा बघणं आपल्याला नको आहे. एक लक्षात ठेवा, नको, नो. तो चित्रपटाचं म्हणजे पिंक का, मला वाटतं पिंक हा चित्रपट तुम्ही बघितलाय का? अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूचा. तुम्ही ज्या 10वीच्या मुली आहेत, मला वाटतं 9वी 10वीच्या ज्या मुली आहेत, त्यांना तो आवर्जून दाखवलं, त्याचं स्क्रीनिंग ठेवलं पाहिजे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर, याच्यावर आपल्या युट्यूबवरती तुम्ही ते जाऊन अमिताभ बच्चन तापसी पन्नूचा पिंक हा चित्रपट, पिंकच ना, इफ आय एम नॉट रॉंग, पिंक हा चित्रपट नक्की बघा. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे. तो डायलॉग असा आहे कि एक औरत का नाम अपने आप में एक बहुत बड़ी व्याख्या होती है. नाम का मतलब सिर्फ ना होता है. No is itself is a very big definition, and no means only no. असं अमिताभ बच्चनच्या आवाजात मी आता अजून काय करू, अजून कसं काय समजून सांगू तुम्हाला. मला वाटतं की हा डायलॉग जो आहे ना, नो 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 नो, नकार, तुमची नो मसल जी आहे ना, तुमच्या डोक्यामधली नोची जी मसल आहे ती स्ट्रॉंग बनवा, नकार द्यायला शिका. मला वाटतं या मुलीने खूप चांगलं, मान तिची दुखत होती माहिती, तिने मान डोलवली माहित नाही, पण मला वाटतं सगळ्यांना बऱ्यापैकी आता हा विषय कळलाय. जोरात म्हणायचं, असं इमॅजिन करा की कोणीतरी तुम्हाला बसमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये हात लावायचा प्रयत्न करताय. बघा, तुम्ही हसलात याचा अर्थ तुमची संमती आहे असं होईल बरं का. तुम्ही जर का कोणी मुलांनी तुम्हाला हात लावला, हे बघा, नाही आता त्या मॅडम नाही त्यांना काय ते अजून त्यांना त्या गोष्टी माहीत नाहीयेत म्हणून त्या आता एन्जॉयबल वाटतायत त्यांना. हे बघा, जर कोणी तुम्हाला हात लावला आणि तुम्ही हसलात तर त्या मुलाला वाटेल की तुमची याला मूक संमती आहे. हा, तर एकदा असं तुम्ही कल्पना करा की पब्लिक प्लेसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये कोणीतरी तुम्हाला हात लावायचा प्रयत्न करतंय आणि त्याला जोरात मोठ्याने नो असं म्हणायचंय. तर 1 2 3 एक्झॅक्टली असं असलं पाहिजे. या नोनी, मी तुम्हाला सांगतो, या तुमच्या नोनी प्रॉब्लेम काय होतो की आपण याला नकार देत नाही. बरोबर आहे की नाही मॅडम? याला नकार देता आला पाहिजे. मला काय हवंय हे मी ठरवणार. एका पॉइंटला तुम्हाला तुमच्या सख्या भावाचा पण टच हा जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे की नाही, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक चाकू बद्दल सांगितलं, या नो बद्दल सांगितलं. तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा सेल्फ डिफेन्स, मी तुम्हाला सांगितलं की अशी वेळ कधीही कोणावरही येऊ शकते. अशा वेळेला मी कसा प्रतिकार करेल आणि माझ्याकडे काय प्लॅन असेल, माझा प्लॅन काय असेल, हे तुम्ही तुमच्यासाठी ठरवून घ्यायला हवं. तुम्हाला त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं की रोज तुम्हाला धावणं, पळणं, चांगला आहार घेणं, हा व्यायाम तुम्हाला करता आला पाहिजे. तुमचं हिमोग्लोबिन जे आहे ते कमीत कमी 12-13, किती मला वाटतं आयडियल ॲटलिस्ट 12 to 13, 12-13 तुमचं हिमोग्लोबिन असलं पाहिजे. आता बघा, काल परवाचीच घटना आहे. काम करत असताना एका मॅटमध्ये काकूंचा पाय अडकला, पण त्यांनी समय सूचकता दाखवून तो हातावरती त्यांच्या भार घेतला. ह्या स्वतःला का बरं प्रोटेक्ट करू शकल्या? कारण त्यांनी बाकीची त्यांची तब्येत, फिरणं हे सगळं नॉर्मल ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण हा रोजचा व्यायाम, हिमोग्लोबिन नॉर्मल ठेवणं, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कुठलाही मुलगा तुम्हाला कायद्याची, एकदा मला वाटतं त्या मॅडम आता गेल्या आपल्या, पण तुम्ही एखाद्या फिमेल पोलीस कॉन्स्टेबल किंवा त्याच्या याला बोलवा की जर एखाद्याचं बघणं हे पण तुम्हाला खटकलं
बघणं, एखादा मुलगा तुमच्याकडे बघतोय आणि तेही तुम्हाला खटकलं तर तुम्ही त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकता. तुम्हाला मेसेज हॅलो हा मेसेज जरी गेला, हॅलो, आता तर तुमच्याकडे फोन नाहीये पण 11वी 12वी नंतर तुम्हाला तुमच्या हातात फोन येतील, मोबाईल येतील किंवा सोशल मीडियावरती तुम्ही आहात का? इंस्टाग्रामवर खरं खरं सांगा ना, एवढं काय तर मी पण इंस्टाग्रामवर आहे, मला फॉलो करा, त्याच्यात काही वाईट नाही. इंस्टाग्रामवर असणं काही वाईट नाही. आता येणाऱ्या काळामध्ये तो एक आपला भाग आहे, आपला आता आयुष्याचा एक भाग आहे सोशल मीडिया हा. मला सांगा किती जणी फेसबुकवर आहेत? हातवर करा. हा ठीक आहे ना, त्यात काही चूक नाहीये, फेसबुकवर असण्यात काही चूक नाहीये किंवा त्यात काही लाजण्यासारखं पण नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, आपण जे करतो त्याची जबाबदारी घ्यायला शिका. मी आहे सर, मी आहे तर आहे, माझ्या मर्जीने आहे, तू पण आहेस, व्हेरी गुड. अजून कोण कोण आहे फेसबुकवर? इकडे खोटं नका बोलू यार, कमॉन. हा, इन्स्टावर जास्त आहे. मला वाटतं इन्स्टावर आता ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे जास्त. तर इन्स्टावर आहे. अजून फोन कोणाकोणाकडे? व्हॉट्सॲप. हे बघा तुम्हाला, हा फोन आहे का? नाही. मोबाईल कोणाकडे आहे? मोबाईल आहे? नाही, यांच्याकडे आहे ना मोबाईल. हे काय, ठीक आहे. हे बघा, ऐका एक मिनिट. कोणी मुलगा किंवा कोणीही पुरुष तुम्हाला फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, मोबाईलवर मेसेज करत असेल, ब्लॉक करून पण परत मेसेज करत असेल, याला इंग्लिशमध्ये काहीतरी शब्द आहे मला वाटतं, त्याला ऑनलाईन ट्रेनिंग असं काहीतरी शब्द आहे, तर हा विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याच्यावर होऊ शकतो, त्याच्यावर ऍक्शन होते. आणि हे करायला मागे पुढे बघू नका, थांबू नका, वाढ बघू नका. कारण तुम्हाला जेव्हा कोणी त्रास देणार आहे त्याचे इंडिकेशन्स किंवा ह्या गोष्टी, कोणी तुम्हाला मागे पाठलाग करतंय, तुमच्या सायकलच्या मागे येत आहे, या गोष्टी तातडीने तुमच्या घरी लगेच सांगा, तुमच्या स्कूलमध्ये सांगा. आता स्कूलमध्ये लिमिटेशन्स येतात कारण किती मुलींच्या किती गोष्टी, किंवा तुम्हाला आईवडिलांना किंवा हे सांगायला जर त्रास होत असेल तर तुम्ही टीचर्सला सांगा आणि टीचर्स परत घरी सांगू शकता. तर याच्याबद्दल शांत बसू नका, या गोष्टींबद्दल मौन बाळगू नका. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल जागरूक राहा. आणि परत एकदा मी अशा जेव्हा कार्यक्रमांना जातो तेव्हा मला एका मुलीने उठून विचारलं, बरीच वर्ष झाली मुंबईत असताना, मला वाटतं विरारच्या एका शाळेमध्ये, त्या क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या शाळेमध्ये मला बोलवलं होतं, खूप वर्ष झाली. तेव्हा एका मुलीने मला विचारलं की सर, तुम्ही मुलींना हे सगळं सांगणार, मुलांसाठी काहीच नाही का? मुलांना तुम्ही काही सांगत नाही का? तर मुलांनाही हे सांगणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आता इथं मुलं नाही आहेत, खूप कमी आहेत आणि खूप लहान आहेत, पण मला परत एकदा वाटतं की हे मी माझ्यासारख्यांनी किंवा अंजली काकूंनी, सुरेखा मॅडम किंवा प्रतिमा मॅडमनी सांगण्यापेक्षा तुमच्या घरामध्ये भाऊ कोणाकोणाला आहे? सगळ्यांनाच भाऊ आहे. तर मला वाटतं की स्त्री सुरक्षेचं पहिलं शिक्षण हे बहिणीने द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या भावाला सांगा आज तुम्हाला काय काय नकोय, हे आज जाऊन तुमच्या भावाला सांगा की मला तुझ्या बरोबर दादा किंवा भैया किंवा काय त्याला तुम्ही जे काही दादू काय म्हणत असाल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तो म्हणेल गप ग शहाणे, आधीच करतात ना भाऊ, ए गप शहाणे, तू सांगणार मला, बरोबर आहे ना? पण मूड मध्ये असतात भाऊ. हे बघा, भावाचं किती पण तो आपल्याला भांडत असला तरी शेवटी बहिणीवर प्रेम असतं, बरोबर आहे की नाही? त्याचं भांडण नसलं तरी आपल्याला करमत नाही, होतं की नाही? बरोबर आहे की नाही? तर त्याला जेव्हा मूड मध्ये असतो ना, तो कधी मूड मध्ये असतो किंवा इमोशनल याच्यामध्ये असतो, तेव्हा त्याला पकडून सांगायचं हे बघ मुलगी म्हणून मला दुसऱ्यांनी केलेलं या गोष्टी मला चालणार नाही. तुला माझा भाऊ राहायचा असेल तर तुझ्या बहिणीला ज्या गोष्टी नको आहेत त्या दुसऱ्या मुलींसोबत नाही करायच्या. तू जेव्हा मोठा होशील 22, 23, 24 वर्षाचा होशील, तेव्हा तुला जर एखादी मुलगी आवडत असेल तर तू मला सांग, मी त्या मुलीशी बोलेल. म्हणजे तो ऐकेल तुमचं हे जर सांगितलं तर.
तर हे शिक्षण मला वाटतं की तुम्हाला मुलगी म्हणून तुम्हाला काय नकोय ते दुसऱ्या मुलीला पण नकोय ना, बरोबर आहे की नाही? तुझ्या भावानी हिच्याशी कसं वागायला नकोय हे तूच त्याला सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगून काय होणार आहे? तर त्याला सांगायचं असं वागलास तर तू माझा भाऊ, नाही तर तू राक्षस. बरोबर आहे ना? राक्षसच असा वागतो ना, दुसरं कोण वागतं असं? तर मला वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही सांगा, गप्प राहू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचं कोणीच ऐकलं नाही तर आम्ही पण आहोत तुमच्यासाठी. आमच्याकडे आम्ही या गावाचे जबाबदार नागरिक आहोत. फक्त वैद्यकीय प्रॅक्टिस करणं किंवा हे नाही. काकूंनी इतकं मोठं सामाजिक कार्य केलंय. मला वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलनापासून साक्षरता अभियानापर्यंत अनेक सामाजिक कामं केलेली आहेत. तर आम्ही पण तुमच्या मदतीसाठी आहोत. तुमचं कोणीच ऐकलं नाही तर आम्ही तुमच्या मागे उभं राहू. आणि पण आम्ही उभं राहूच, पण तुम्ही स्वतःच्या पायावर जर, जेव्हा तुमचे सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या सुरक्षेचा जो भार आहे तो तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्याच खांद्यावर घ्यायचा आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळे सक्षम व्हा, सुरक्षित व्हा, एवढं मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.